तर आपण ओपन चेन स्ट्रक्चर जे एक्सप्लेन केलेलं आहे ग्लुकोजचं ते फॉलोइंग रिएक्शन्सहून आपण त्याला एक्सप्लेन केलं होतं. तर त्याच्यामुळं आपल्याला जर असा क्वेश्चन असेल की व्हॉट इज द ऍक्शन ऑफ, क्वेश्चन असे राहणारच आहे आपल्याला एक्झाम मध्ये, व्हॉट इज द ऍक्शन ऑफ, व्हॉट इज द ऍक्शन ऑफ फॉलोइंग, व्हॉट इज द ऍक्शन ऑफ फॉलोइंग कंपाउंड्स ऑन ग्लुकोज, फॉलोइंग कंपाउंड ऑन ग्लुकोज. बघा लक्षात ठेवा, असा जर क्वेश्चन असेल आपल्याला तर ग्लुकोजवर फॉलोइंग कंपाऊंडची रिएक्शन्स आपल्याला जर एक्सप्लेन करायला सांगितली असेल तर सर्वात पहिल्यांदा रिएक्शन्स विथ रेड फॉस्फरस प्लस HI, हा रिड्युसिंग एजंट आहे हे लक्षात ठेवायचं आहे आपल्याला. सेकंड तुम्हाला असं विचारलं की ग्लुकोजची रिएक्शन्स कोणासोबत करा म्हणून, रेड फॉस्फरस प्लस HI नंतर हायड्रोसायनिक ऍसिड. थर्ड रिएक्शन्स विचारणार आहे तुम्हाला हायड्रॉक्झिलमाइन्स NH2OH सोबत रिएक्शन्स. फोर्थ रिएक्शन जर त्यांनी विचारली आपल्याला तर ब्रुमिंग इन वॉटर किंवा ब्रुमिंग इन ऍसिटिक ऍसिड घ्या किंवा ब्रुमिंग इन वॉटर असं दिलं असेल. फिफ्थ जी रिएक्शन्स तुम्हाला दिली असेल ते असेल डायल्यूट नायट्रिक ऍसिड सोबत रिएक्शन्स करून दाखवा म्हणाल. आणि सिक्स्थ जी रिएक्शन दिलेली आहे बघा लक्षात ठेवायचं आहे ती राहणार आहे ऍसिटिक अनहायड्राइड सोबत, ऍसिटिक अनहायड्राइड CH3CO2O है ना. तर ह्या रिएक्शन्स आपल्याला ग्लुकोज सोबत करून दाखवायच्या आहे. ऍक्च्युली या रिएक्शनच्याच इन्फॉर्मेशनसून आपण ग्लुकोजचं ओपन चेन स्ट्रक्चर प्रपोज केलेलं आहे. क्लिअर आहे. त्यामुळं आपल्याला ह्या प्रत्येक रिएक्शन्स ग्लुकोजच्या स्ट्रक्चर मधल्या काही इन्फॉर्मेशन्स आपल्याला सांगत असतात. तर त्या इन्फॉर्मेशन्स या रिएक्शनहून आपण कशा असतात त्या स्ट्रक्चर मधल्या ते आपल्याला क्लिअर करायच्या आहेत. क्लिअर झालं. बघा लक्षात ठेवायचं आहे. आज आपण काय पाहणार आहोत, याआधी आपण ओपन चेन स्ट्रक्चर ऑफ ग्लुकोज समजून घेतलेलं आहे. आता आपल्याला ओपन चेन स्ट्रक्चर ऑफ ग्लुकोज नंतर आपल्याला काही रिएक्शन स्टडी करायच्या आहे ग्लुकोजच्या व्हेरियस कंपाऊंड सोबत, ज्या रिएक्शन्स त्या ग्लुकोजच्या ओपन चेन स्ट्रक्चर एक्सप्लेन करण्यासाठी आपण दिल्या होत्या. आता या रिएक्शन्सहून आपण या ओपन चेन स्ट्रक्चर मधल्या बऱ्याचशा इन्फॉर्मेशन सांगू शकतो. बरोबर आहे की नाही. त्यामुळं सर्वात पहिली रिएक्शन्स आपली ग्लुकोजची कोणासोबत करणार आहोत आपण, रेड फॉस्फरस प्लस HI. त्याच्यामुळे सुरुवातीची जी पहिली रिएक्शन्स आहे आपण ग्लुकोजची रेड फॉस्फरस प्लस HI सोबत करणार आहोत. तर ग्लुकोजचा फॉर्म्युला सर्वांना माहिती आहे. हा अल्डिहाइडिक ग्रुप असतो एक, त्यानंतर 4 सेकंडरी अल्कोहोलिक ग्रुप असते. तर आपण सेकंडरी अल्कोहोलिक ग्रुप आपण CHOH/4 असं लिहिणार आहोत. आणि एक प्रायमरी अल्कोहोलिक ग्रुप असतो. असं आपलं ग्लुकोजचं स्ट्रक्चर असतं. जेव्हा ग्लुकोजची रिएक्शन्स त्यांनी आपल्याला कोणासोबत करायला सांगितली असेल, रेड फॉस्फरस प्लस HI. कोणासोबत करायला सांगितली आहे, रेड फॉस्फरस प्लस HI. आता हे रेड फॉस्फरस प्लस HI काय आहे, स्ट्रॉंग रिड्युसिंग एजंट आहे. काय हा रिड्युसिंग एजंट आहे. हे ऑलमोस्ट अल्कोहोल अल्डिहाइड याला रिड्यूस करतो इनटू हायड्रोकार्बन. बघा लक्षात ठेवायचं आहे. आता रिडक्शन करते म्हणजे काय होते, रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन आणि ऍडिशन ऑफ हायड्रोजन्स. हे दोन्ही घटना घडल. याच्यामधले ऑक्सिजन निघून जातील आणि याच्यामध्ये हायड्रोजन ऍड होईल. इथे हायड्रोजन जर ऍड झाला तर कशात कन्वर्ट होईल, हा CH3 मध्ये कन्वर्ट होईल. बरोबर आहे. इथे हायड्रोजन जर ऍड झाले, ऑक्सिजन जर निघून गेले तर कशात कन्वर्ट होतील, हे CH2/4 आहे की नाही. 4 टाइम्स CH2 तयार होईल. आणि इथे हायड्रोजन ऍड झाला आणि ऑक्सिजन निघून गेला तर इथे काय तयार होईल, CH3 आहे की नाही. तर अशा प्रकारे आपल्याला N-हेक्सेन तयार होत असते. काय तयार होत असते, N-हेक्सेन. तर ही रिएक्शन्स काय इंडिकेट करते या ग्लुकोज विषयी. हे जे ग्लुकोजची रिएक्शन जेव्हा आपण रेड फॉस्फरस प्लस HI सोबत करतो तर इट गिव्स N-हेक्सेन. याच्यापासून आपल्याला काय भेटते, N-हेक्सेन. This reaction indicate that
ऑल दी कार्बन ॲटम इन ग्लुकोज आर इन अ स्ट्रेट चेन. हे कसे आहेत? स्ट्रेट चेन मध्ये आहे, कारण आपल्याला स्ट्रेट चेन हायड्रोकार्बन म्हणजे अल्केन भेटला N-हेक्सेन. जर हे ब्रँच अल्केन भेटला असता तर आपण म्हटलं असतं की ग्लुकोज मध्ये कुठेतरी ब्रँच आहे. पण आपल्याला रिडक्शन्स केल्यानंतर ग्लुकोजचं N-हेक्सेन तयार होतो. यावरून क्लिअर होत असते की दिस ग्लुकोज कंटेन 6 कार्बन ॲटम इन अ स्ट्रेट चेन. ठीक आहे, हे झालं पहिल्या रिएक्शनची इन्फॉर्मेशन. पहिल्या रिएक्शन्स आपल्याला ग्लुकोजच्या विषयी काय इन्फॉर्मेशन दिली आहे ते. त्यानंतर आता आपण सेकंड रिएक्शन्स करणार आहोत हायड्रोसायनिक ऍसिड सोबत. आता हायड्रोसायनिक ऍसिड सोबत जर ग्लुकोजची रिएक्शन्स केली, ही झाली पहिली रिएक्शन्स, बरोबर आहे. आता सेकंड आपण कोणासोबत रिएक्शन्स करू? हायड्रोसायनिक ऍसिड सोबत ग्लुकोजची रिएक्शन्स करू. घ्या मग, ग्लुकोजचं स्ट्रक्चर तर फिक्स आहे आपलं. ज्यांच्या सोबत रिएक्शन्स करायची आहे ती लक्षात ठेवायचं आहे हायड्रोसायनिक ऍसिड यांच्यासोबत आपण रिएक्शन्स करणार आहोत, बरोबर आहे. तर हायड्रोसायनिक ऍसिड सोबत जर रिएक्शन्स केली तर ऍडिशन रिएक्शन्स होणार आहे. आणि ही रिएक्शन्स कार्बोनिल ग्रुप आहे, म्हणजे हा कार्बोनिल ग्रुप आहे हे इंडिकेट करणारी रिएक्शन्स आहे. ग्लुकोज मध्ये कार्बोनिल ग्रुप आहे हे इंडिकेट करण्यासाठी आहे. कारण हा H पॉझिटिव्ह असेल, हा सायनाइड न्यूक्लिओफाइल असेल. इथे तुमचा कार्बन पॉझिटिव्ह असणार आहे आणि ऑक्सिजन निगेटिव्ह इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीनुसार. डबल बॉन्ड असल्यामुळे ऍडिशन रिएक्शन होणारच आहे. सायनाइडचा Cn इथे ऍड होईल, हायड्रोजन इथे ऍड होईल आणि ग्लुकोज सायनोहायड्रिन नावाचा कंपाऊंड तयार होईल. काय तयार होईल? इथे OH येऊन जाईल, इथे Cn येऊन जाईल, इथे H. बघा, एवढाच फंक्शनल ग्रुप चेंज होत असते. इथे काय होऊन जाईल? हा Cn इथे येऊन जाईल आणि हा H इथे ऍड होईल आणि म्हणून आपल्याला सायनोहायड्रिन नावाचा कंपाऊंड तयार होईल. ऍज बाकीचे फंक्शनल ग्रुप मध्ये काहीही बदल होणार नाही. हे CHOH/4 ऍज इट इज राहील आणि CH2OH प्रायमरी अल्कोहोलिक फंक्शनल ग्रुपही ऍज इट इज राहील, आहे की नाही. तर कंपाऊंडचं नाव काय राहणार आहे? ग्लुकोज. बघा, लक्षात ठेवायचं आहे ग्लुकोज सायनोहायड्रिन. काय नाव राहील याचं? ग्लुकोज सायनोहायड्रिन नावाचं कंपाऊंड तयार होत असते. दॅट क्लिअर द प्रेझेन्स ऑफ कार्बोनिल ग्रुप इन ग्लुकोज. हे ग्लुकोज मध्ये कार्बोनिल ग्रुप आहे हे इंडिकेट करणारी रिएक्शन्स आहे. कारण कोणत्याही कार्बोनिल कंपाऊंड सोबत जर हायड्रोसायनिक ऍसिडची रिएक्शन्स केली आपण तर तो सायनोहायड्रिन नावाचा कंपाऊंड देतो, है ना. आणि म्हणून इथे ग्लुकोजमध्येही अल्डिहाइड असल्यामुळे त्यांची रिएक्शन जर हायड्रोसायनिक ऍसिड सोबत केली तर ग्लुकोज सायनोहायड्रिन कंपाऊंड आपल्याला तयार होईल. आणि यावरून क्लिअर होते की ग्लुकोजमध्ये कार्बोनिल फंक्शनल ग्रुप आहे. ठीक आहे, कारण कार्बोहायड्रेट्स म्हटलं तर ते पॉलिहायड्रॉक्सी अल्डिहाइड किंवा पॉलिहायड्रॉक्सी कीटोन असतात. हे पॉलिहायड्रॉक्सी अल्डिहाइड आहे, माहितीच आहे. समजलं इथपर्यंत? तर नेक्स्ट रिएक्शन्स आता आपण कोणासोबत करणार आहोत? थर्ड वाली रिएक्शन्स. हे तर झाली सेकंड हायड्रोसायनिक ऍसिड सोबत. आता नेक्स्ट रिएक्शन्स आपण हायड्रॉक्सिल अमाइन सोबत करणार आहोत. काय? हायड्रॉक्सिल अमाइन. क्लिअर आहे? तर हायड्रॉक्सिल अमाइन सोबत जर रिएक्शन्स करायची असेल तर मी आता फॉर्म्युला लिहितो हायड्रॉक्सिल अमाइनचा. NH2OH याला आपण काय म्हणतो? हायड्रॉक्सिल अमाइन. बघा, लक्षात ठेवायचं आहे, नाव व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे, हायड्रॉक्सिल अमाइन. तर आता ही रिएक्शन्स कोणती रिएक्शन्स आहे? कंडेन्सेशन रिएक्शन्स आहे. काय? कंडेन्सेशन रिएक्शन्स. कंडेन्सेशन रिएक्शन्स मध्ये मी थोडा अल्डिहाइड ग्रुप असा लिहितो होता, डबल बॉन्ड OH. बाकी काहीच नाही केलं. बघा, इथपर्यंत समजलं. ग्लुकोजच्या स्ट्रक्चर मध्ये थोडंसं मी वरचा फंक्शनल ग्रुप असा बदलवला. आता हा जो ग्लुकोज आहे आणि ग्लुकोजची रिएक्शन जर आपण हायड्रॉक्सिल अमाइन सोबत रिएक्शन्स केली तर ही कंडेन्सेशन रिएक्शन्स आहे. कोणती रिएक्शन्स आहे? कंडेन्सेशन रिएक्शन्स. म्हणजे इथून H2O काय होऊन जाईल? रिमूव्ह होऊन जाईल, बरोबर आहे. आणि एक ऑक्झिन नावाचा कंपाऊंड तयार होईल. काय तयार होईल? ऑक्झिन. ग्लुकोज ऑक्झिन म्हणू आपण त्याला. जसं बाकी काही होणार नाही, या कार्बोनिल फंक्शनल ग्रुपवरच रिएक्शन्स होईल. बस रिएक्शन्स कोणत्या फंक्शनल ग्रुपवर होत असते हे लक्षात ठेवा, कोणत्या कोणत्या कंपाऊंड सोबत, आहे ना. त्यामुळेच तर प्रूव्ह करून राहिलो की ही कंपाऊंड कसा आहे म्हणून. ठीक आहे. त्यामुळं इथे जो कंपाऊंड तयार होईल हा डबल बॉन्ड NOH.
आहे की नाही, ऑक्झिन. म्हणजे इथून H2O निघून जाईल आणि हा N इथे जॉईंट होईल, N डबल कार्बन डबल बॉन्ड NOH, त्याला आपण ऑक्झिन म्हणत असतो. बाकीच्या फंक्शनल ग्रुपमध्ये काहीही बदल होणार नाही. CHOH/4 आणि CH2OH आहे की नाही, प्लस साईड प्रॉडक्ट काय निघून जाईल, H2. हा कंडेन्स प्रॉडक्ट तयार होईल. काय नाव राहणार आहे याचं, ग्लुकोज ऑक्झिन. काय राहील, ग्लुकोज ऑक्झिन या कंडेन्स कंपाऊंडचं, म्हणजे कंपाऊंड जो तयार झाला त्याचं नाव राहील. तर म्हणून ग्लुकोजची रिएक्शन जेव्हा आपण हायड्रॉक्झिल अमाइन सोबत करतो तर आपल्याला काय भेटते की ग्लुकोज ऑक्झिन तयार होत असते. तर या रिएक्शन होऊन काय क्लिअर इंडिकेट झालं की कंटेन कार्बोनिल ग्रुप. कारण हे जे कार्बोनिल कंपाऊंड असतात, अल्डिहाइड असो का कीटोन असो, तर या ग्रुपला आपण कार्बोनिल ग्रुप म्हणत असतो. अल्डिहाइड मध्येही असते, हायड्रोजन लावला तर अल्डिहाइड आणि दोन्ही अल्किल ग्रुप लावले तर कीटोन असते. तर यांची रिएक्शन जेव्हा आपण हायड्रोसायनिक ऍसिड सोबत केली होती तर आपल्याला काय तयार झालं होतं, सायनोहेड्रिन नावाचा कंपाऊंड तयार होत होता, आहे की नाही. तर सेम ग्लुकोजनेही तसंच केलंय. हेच रिएक्शन्स मी कोणासोबत केली, या अल्डिहाइड किंवा कीटोनची हायड्रॉक्झिल अमाइन सोबत. कोणासोबत केली असती, हायड्रॉक्झिल अमाइन सोबत. तर हा कंडेन्स रिएक्शन्स केली असती आणि ऑक्झिन तयार झाला असता. काय तयार झाला असता, ऑक्झिन, अल्डिहाइड किंवा कीटोन सोबत. आता ज्या अर्थी हे कार्बोनिल कंपाऊंड HCl सोबत ऍडिशन रिएक्शन्स करून सायनोहायड्रिन देते आणि हायड्रॉक्झिल अमाइन सोबत कंडेन्सेशन रिएक्शन देते, त्यामुळे क्लिअर होते की हे कार्बोनिल ग्रुप आहे. याच्यामध्ये हे कार्बोनिल ग्रुपची रिएक्शन्स आहे. म्हणजे अल्डिहाइड आणि कीटोन मध्ये जो ग्रुप असतो तो फंक्शनल ग्रुप आहे ना. तर मग या दोन्ही रिएक्शन्स तेच प्रूव्ह होते की या ग्लुकोज मध्ये कार्बोनिल ग्रुप आहे, प्रूव्ह केल्या जात असते. समजलं, लक्षात आलं. त्यानंतर नेक्स्ट आपली जी रिएक्शन्स आहे ती आहे आता कोणासोबत आहे, ब्रोमीन इन ऍसिटिक ऍसिड. हा जो ब्रोमीन इन ऍसिटिक ऍसिड सोबत किंवा ब्रोमीन इन वॉटर, बऱ्याचशा बुक्स मध्ये हे ब्रोमीन इन ऍसिटिक ऍसिड किंवा असंही लिहू शकतात ब्रोमीन इन वॉटर. तर हे ऑक्सिडायझिंग एजंट आहे. काय आहे, एकदम माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट आहे, लक्षात ठेवायचं आहे. तर दे आर माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट, माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट आहे. आणि इट इज ओनली ऑक्सिडाइज टू अल्डिहाइड ग्रुप. हा फक्त अल्डिहाइड फंक्शनल ग्रुपलाच काय करू शकतो, ऑक्सिडाइज करू शकतो. क्लिअर आहे. तर मग बघा, आता आपण जे आपला ग्लुकोज स्टडी करून राहिलेलो आहे ना, बघा इथे जे आपण ग्लुकोजचा फॉर्म्युला ड्रॉ केलेला आहे, तर या ग्लुकोजचा जो स्टडी करून राहिलो तर यांच्यामध्ये कार्बोनिल ग्रुप नेमका अल्डिहाइडच आहे. कार्बोनिल ग्रुप नेमका अल्डिहाइडच आहे हे मला प्रूव्ह करायचं असेल तर मी असा ऑक्सिडायझिंग एजंट यूज करणार जे फक्त कोणाला ऑक्सिडाइज करू शकते, अल्डिहाइडलाच ऑक्सिडाइज करू शकते, कीटोनला ऑक्सिडाइज करू शकणार नाही. मग नेमका आपल्याला जो आपण ग्लुकोज स्टडी करून राहिलो त्यामधला कार्बोनिल कंपाऊंड, कार्बोनिल ग्रुप हा अल्डिहाइड आहे का कीटोन आहे हे प्रूव्ह करण्यासाठी ही ब्रोमीन इन ऍसिटिक ऍसिड किंवा ब्रोमीन इन वॉटर वाली रिएक्शन्स आहे. ठीक आहे. म्हणून आपण यांची रिएक्शन्स कोणासोबत करणार आहोत, ग्लुकोजची रिएक्शन्स. नेक्स्ट ब्रोमीन इन ऍसिटिक ऍसिड. काय फॉर्म्युला आहे, ब्रोमीन इन ऍसिटिक ऍसिड Br2 प्लस ऍसिटिक ऍसिड किंवा ब्रोमीन इन वॉटर. बरोबर आहे. यांचा रोल काय असते की नेसेंट ऑक्सिजन प्रोड्यूस करतात आणि हे ऑक्सिडेशन करतात. तर फक्त हे कोणाला ऑक्सिडाइज करू शकतात, या अल्डिहाइडिक फंक्शनल ग्रुपलाच ते ऑक्सिडाइज करू शकतात. समजा लक्षात आलं का. सेकंडरी अल्कोहोल, प्रायमरी अल्कोहोलला ते ऑक्सिडाइज करू शकत नाही. इतके माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट असतात. कीटोनलाही ऑक्सिडाइज करत नाही. आणि म्हणून या रिएक्शनवरून प्रूव्ह होते की हा जो कार्बोनिल ग्रुप आहे हा कार्बोनिल ग्रुप अल्डिहाइडच आहे. हे आपण यांची ब्रोमीन इन ऍसिटिक ऍसिड सोबत जे रिएक्शन्स करतो यावरून प्रूव्ह होते की तो जो कार्बोनिल कंपाऊंड आहे तो अल्डिहाइडच आहे ग्लुकोजमध्ये. आणि याचं ऑक्सिडेशन होऊन ऍडिशन ऑफ ऑक्सिजन इज कॉल्ड ॲज ऑक्सिडेशन. बस याच फंक्शनल ग्रुपमध्ये चेंज होत असते, आहे की नाही. आणि आपल्याला काय भेटतं, असा ग्लुकोनिक ऍसिड. काय भेटतं, असा ग्लुकोनिक ऍसिड हा OH मध्ये कन्वर्ट होईल. बाकी फंक्शनल ग्रुप ऍज इट इज राहतील, CHOH/4 आणि CH2OH. काय नाव दिसाल याचं,
ग्लुकोनिक ऍसिड. काय म्हणसाल? ग्लुकोनिक ऍसिड. तर अशा प्रकारे ग्लुकोनिक ऍसिड तयार होत असते. इथपर्यंत सर्वांच्या लक्षात आलं मी काय सांगितलं आहे ते. आता असंच या ग्लुकोजची रिएक्शन्स नेक्स्ट कोणासोबत आहे? या रिएक्शन्सतून काय प्रूव्ह झालं हे लक्षात आलं तुम्हाला की द कार्बोनिल ग्रुप इन ग्लुकोज इज अल्डिहाइड नॉट कीटोन बिकॉज दिस माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट ओनली ऑक्सिडाइज टू अल्डिहाइड नॉट कीटोन. And that's why from these reactions it is clear that the glucose contain aldehydic functional group. ठीक आहे. त्याच्यानंतर जी फिफ्थ रिएक्शन्स आहे डायल्यूट नायट्रिक ऍसिड. हे काय प्रूव्ह करते आता? डायल्यूट नायट्रिक ऍसिड बघा लक्षात ठेवायचं आहे. डायल्यूट नायट्रिक ऍसिड ही जी रिएक्शन्स आहे ही प्रूव्ह करते की आपला जो कंपाऊंड आहे ग्लुकोज आहे की नाही. आता हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे की डायल्यूट नायट्रिक ऍसिड कशासाठी ही रिएक्शन्स आपण या स्ट्रक्चरमध्ये मांडलेली आहे. तर हे प्रूव्ह करते की यांच्यामध्ये प्रायमरी अल्कोहोलिक फंक्शनल ग्रुप आहे. कारण हा प्रायमरी अल्कोहोलिक फंक्शनल ग्रुपला काय करू शकते? ऑक्सिडाइज करू शकते. बरोबर आहे. त्यानंतर यांच्यामध्ये अल्डिहाइडिक ग्रुप आहे. अल्डिहाइडिक ग्रुप आहे. हे दोन्ही गोष्टी प्रूव्ह करतात HNO3 वाली रिएक्शन्स. ठीक आहे. हा सुद्धा ऑक्सिडायझिंग एजंट आहे पण हा ब्रोमिनिन ऍसिटिक ऍसिड पेक्षा थोडा पॉवरफुल ऑक्सिडायझिंग एजंट आहे. बरोबर आहे. म्हणून आता आपण नेक्स्ट रिएक्शन्स कोणासोबत करून राहिलो? ग्लुकोजची आहे की नाही. ग्लुकोजचा फॉर्म्युला सर्वांना माहिती आहे. एक अल्डिहाइडिक फंक्शनल ग्रुप आहे. त्याच्यानंतर 4 सेकंडरी अल्कोहोलिक ग्रुप आहे की नाही. त्यानंतर एक प्रायमरी अल्कोहोलिक फंक्शनल ग्रुप आहे. आता मला प्रूव्ह करायचं आहे की याच्यामध्ये एक प्रायमरी अल्कोहोलिक ग्रुपही आहे आणि अल्डिहाइडही आहे. तर यांची रिएक्शन्स थोडं माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंटच्या ऐवजी आपण डायल्यूट नायट्रिक ऍसिड सोबत रिएक्शन्स करू याची. कोणासोबत? डायल्यूट नायट्रिक ऍसिड. हा सुद्धा ऑक्सिडायझिंग एजंट आहे. ऑक्सिडायझिंग एजंट आहे म्हणजे हा समोरच्या फंक्शनल ग्रुपला काय करणार आहे? ऑक्सिडाइज करणार आहे. मग समोरचे फंक्शनल ग्रुप म्हणजे कोणता? अल्डिहाइड फंक्शनल ग्रुप आणि प्रायमरी अल्कोहोल ग्रुप यांना तो ऑक्सिडाइज करणार आहे. मग ऍडिशन ऑफ ऑक्सिजन यांचं तर कन्व्हर्शन ऍसिड मध्ये होऊन जाईल. बरोबर आहे. अल्डिहाइड फंक्शनल ग्रुप तर तसाही माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट नाही ऑक्सिडाइज होतो. हे तर त्याच्यापेक्षा स्ट्रॉंग आहे त्याच्यामुळे तो इझिली त्याला ऑक्सिडाइज करेल. पण याच्यासोबत ऑक्सिडेशन करत असताना तो प्रायमरी अल्कोहोलिक फंक्शनल ग्रुपलाही काय करतो? ऑक्सिडाइज करतो. कोण? डायल्यूट नायट्रिक ऍसिड. तर याचं ऑक्सिडेशन झालं तर अल्कोहोलचं जर ऑक्सिडेशन केलं आपण प्रायमरी अल्कोहोलचं आहे ना सर्वांना माहिती आहे. तर काय तयार होत असते? पहिल्यांदा अल्डिहाइड तयार होत असते आणि मग फर्दर अल्डिहाइडचंही ऑक्सिडेशन इझिली होते आणि फायनली कार्बोक्सिलिक ऍसिड तयार होत असते. हे तर सर्वांना माहिती आहे. मग या प्रायमरी अल्कोहोलचं फायनली कशात कन्व्हर्शन होईल? कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये. क्लिअर आहे मी काय म्हटलं आहे ते. पण याच्यासाठी 2 नेसेंट ऑक्सिजन लागेल. एक नेसेंट ऑक्सिजन इथे दिला आपण आणि इथे आता आपल्याला 2 नेसेंट ऑक्सिजन लागतील. तर म्हणून टोटल किती घ्यावं लागेल? थ्राईस घ्यावं लागेल बॅलन्स करण्यासाठी. आणि मग आपण इथे जे हे करणार आहोत CHOH/4. तर सेकंडरी अल्कोहोलिक फंक्शनल ग्रुपचं ऑक्सिडेशन होणार नाही. फक्त प्रायमरी अल्कोहोलिक फंक्शनल ग्रुपचं ऑक्सिडेशन होईल. त्यामुळे आपला फॉर्म्युला जो आन्सर तयार होईल आपलं तर C+OH. तर याला आपण ग्लुकॅरिक ऍसिड म्हणतो. काय म्हणतो? ग्लुकॅरिक ऍसिड. त्याला आपण ग्लुकोनिक ऍसिड म्हटलं होतं. तर हे ग्लुकॅरिक ऍसिड आहे किंवा याला दुसरं एक नाव आहे सॅकॅरिक ऍसिड. काय म्हणतात? सॅकॅरिक ऍसिड. ग्लुकॅरिक ऍसिड और सॅकॅरिक ऍसिड नावाचा कंपाऊंड तयार होतो. आणि दॅट क्लिअरली इंडिकेट, हे काय करते? क्लिअरली इंडिकेट करते की प्रेझेन्स ऑफ प्रायमरी अल्कोहोलिक ग्रुप अँड अल्डिहाइडिक ग्रुप. दिस रिएक्शन थ्रू द प्रायमरी अल्कोहोलिक ग्रुप अँड अल्डिहाइड ग्रुप इन ग्लुकोज. ग्लुकोज मध्ये प्रायमरी अल्कोहोल आहे आणि अल्डिहाइड फंक्शनल ग्रुप आहे. ही रिएक्शन्स प्रूव्ह करत असते. आता तुम्हाला वाटत असेल की सर हे सेकंडरी अल्कोहोलला का ऑक्सिडाइज करत नाही? हा सेकंडरी अल्कोहोलिक फंक्शनल ग्रुपला का ऑक्सिडाइज करत नाही? प्रायमरीलाच का ऑक्सिडाइज करते? कारण आता जे ऑक्सिडायझिंग एजंट असते तर ऑक्सिडेशन ऑर्डर जी असते, ऑक्सिडेशन होण्याची ऑर्डर
म्हणजे सर्वात इझिली ऑक्सिडेशन कोणत्या फंक्शनल ग्रुपचं होत असते? अल्डिहाइड. एकदम माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट असेल तरी तो त्याला ऍसिड मध्ये कन्वर्ट करत असते. त्याच्यानंतर सेकंड ऑक्सिडेशन इझिली होत असते प्रायमरी अल्कोहोलचं, थर्ड सेकंडरी अल्कोहोलचं, आणि सर्वात डिफिकल्ट असते ऑक्सिडेशन करणं कीटोनचं. क्लिअर आहे? त्याच्यामुळं हा वाला सेकंडरी अल्कोहोल ऑक्सिडाइज करत नाही, तो फक्त प्रायमरी अल्कोहोल आणि अल्डिहाइडलाच ऑक्सिडाइज करतो. क्लिअर झालं इथपर्यंत? तर या रिएक्शन प्रूव्ह झालं की याच्यात एक अल्डिहाइडिक ग्रुप आणि प्रायमरी अल्कोहोलिक ग्रुप आहे. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट रिएक्शन आहे आपल्याला ऍसिडिक अनहायड्राइड सोबत. ठीक आहे, कळलं? हे सर्वांच्या लक्षात आलं बघा. तर नेक्स्ट रिएक्शन आपण कोणासोबत करणार आहोत? ऍसिडिक अनहायड्राइड. ही जी रिएक्शन आहे ऍसिडिक अनहायड्राइड किंवा ऍसिडिल क्लोराइड, तुम्हाला ऍसिडिल क्लोराइड सोबतही करायला सांगू शकतात आहे की नाही? तर यांच्यासोबत रिएक्शन्स करायची आहे. आता या रिएक्शन्सतून काय प्रूव्ह होणार आहे? ग्लुकोज मध्ये काय आहे असं प्रूव्ह होणार आहे. तर ग्लुकोज मध्ये 5 हायड्रॉक्सी ग्रुप आहे हे प्रूव्ह करायचं आहे. कारण कोणताही कार्बोहायड्रेट जर असेल तो एक तर पॉलीहायड्रॉक्सी अल्डिहाइड किंवा पॉलीहायड्रॉक्सी कीटोन असतो. म्हणजे नेमकं त्यांच्यामध्ये हायड्रॉक्सी ग्रुप किती असतात हे जर प्रूव्ह करायचं असेल तर हे या रिएक्शन प्रूव्ह केलं जाते. बरोबर आहे? आता जसं फॉर एक्झाम्पल मध्ये इथे मी ग्लुकोज लिहितो. हा वाला तुमचा ग्लुकोजचा फॉर्म्युला आहे CHOH/4. इथे 4 हायड्रॉक्सी ग्रुप आहे, ऑलरेडी माहिती आहे आपल्याला, आणि इथे एक हायड्रॉक्सी ग्रुप आहे. म्हणजे टोटल यांच्यामध्ये हायड्रॉक्सी ग्रुप किती आहे? 5 हायड्रॉक्सी ग्रुप आहे की नाही? तर हे 5 हायड्रॉक्सी ग्रुप ग्लुकोज मध्ये आहे हे मला प्रूव्ह करायचं आहे. आणि हे 5 हायड्रॉक्सी ग्रुप म्हणजे यांच्यावरच रिएक्शन्स होणारा कंपाऊंड आपल्याला घ्यावा लागेल. तर म्हणून मी या ग्लुकोजची रिएक्शन्स कोणासोबत करतो? ऍसिडिक अनहायड्राइड. कोणासोबत करू आपण? ऍसिडिक अनहायड्राइड सोबत जर केली. हा फॉर्म्युला आहे तुमचा ऍसिडिक अनहायड्राइडचा आहे की नाही? हा जर घेतला आपण आणि यांची रिएक्शन्स या ग्लुकोज सोबत केली तर काय होते? इन द प्रेझेन्स ऑफ पायरिडीन या बेसच्या प्रेझेन्स मध्ये हे रिएक्शन्स करतो. तर हे जे ऍसिडिल ग्रुप असतात हे ऍसिडिल ग्रुप या H ला रिप्लेस करतात आणि याच्या जागी हे ऍसिडिल येते. तर किती ऍसिडिल ग्रुप येतील? 4 इथे येतील आणि 1 इथे येईल. आणि आपल्याला जो कंपाऊंड तयार होईल या ग्लुकोज पासून तर या अल्डिहाइड मध्ये काही होणार नाही. आता हा जो हायड्रॉक्सी ग्रुप आहे तर इथे आपल्याला आता 5 असे ऍसिडिल ग्रुप येऊन 4 इथे येऊन जाईल आणि CH2O CO CH3 5th नंबरचा ऍसिडिल ग्रुप इथे येऊन जाईल. क्लिअर आहे? तर अशा प्रकारे हे पेंटा ऍसिडिल ग्लुकोज तयार होईल. काय तयार होईल? पेंटा ऍसिडिल ग्लुकोज तयार होईल है ना. प्लस 5 ऍसिडिक ऍसिडचे मॉलिक्यूल निघून जातील याच्यातून. 5 ऍसिडिक ऍसिडचे मॉलिक्यूल निघून जातील. दॅट रिएक्शन्स क्लिअरली इंडिकेट द प्रेझेन्स ऑफ 5 हायड्रॉक्सी ग्रुप इन ग्लुकोज. ओके.